तुम्हाला माहीत आहे का? तुमच्या आयुष्यात यश मिळवणं किंवा अपयशी ठरणं तुमच्या मानसिकतेवर अवलंबून आहे आणि बहुतेक लोक चुकीच्या मानसिकतेमुळे मागे पडतात. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की फिक्स माइंडसेट आणि ग्रोथ माइंडसेट यामध्ये काय फरक आहे आणि तुम्ही कोणती मानसिकता स्वीकारली पाहिजे. त्यामुळे शेवटपर्यंत पहा, कारण तुम्हाला आयुष्य बदलणाऱ्या टिप्स मिळणार आहेत. फिक्स माइंडसेट किंवा आपण म्हणूया स्थिर मानसिकता. फिक्स माइंडसेट असलेले लोक असं म्हणतात की बुद्धिमत्ता आणि कौशल्य जन्मतः ठरलेली असतात. तर ग्रोथ माइंडसेट याला आपण म्हणूया वाढीची मानसिकता. ग्रोथ माइंडसेट असलेले लोक विश्वास ठेवतात की मेहनत आणि सरावाने कोणतीही कौशल्य सुधारता येतात. उदाहरण द्यायचे झाले तर मायकेल जॉर्डन सुरुवातीला बास्केटबॉल टीममधून काढून टाकण्यात आलं होतं. फिक्स माइंडसेट असलेल्या व्यक्तीने हार मानली असती, पण जॉर्डनने ग्रोथ माइंडसेट ठेवल्यामुळे तो महान खेळाडू बनला. जॉर्डन यशस्वी का झाला याचं उत्तर तुम्हाला पुढे मिळेलच, त्यामुळे पाहत राहा. ग्रोथ माइंडसेट का महत्वाचे आहे? थॉमस एडिसन दिवा शोधण्यापूर्वी त्याने 1000हून अधिक अपयशी प्रयोग केले, पण प्रत्येक वेळी तो काहीतरी नवीन शिकत राहिला. जे के रोलिंग हिची हॅरी पॉटर कादंबरी 12 प्रकाशकांनी नाकारली होती, पण ती थांबली नाही आणि आज तिची कादंबरी जगभर प्रसिद्ध आहे. तुम्ही देखील या यशस्वी लोकांप्रमाणे अपयशावर मात करू शकता, पण त्यासाठी तुम्हाला ग्रोथ माइंडसेट विकसित करावी लागेल. पुढे मी तुम्हाला ग्रोथ माइंडसेट विकसित करण्याच्या 4 सोप्या स्टेप्स सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पाहत राहा. ग्रोथ माइंडसेट कसा विकसित करायचा? पहिली स्टेप, अपयश स्वीकारा. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे, त्यामुळे अपयश टाळण्यापेक्षा त्यातून शिकण्यावर भर द्या. दुसरी स्टेप, आव्हानांना सामोरे जा. सोप्या गोष्टीपेक्षा कठीण कामे स्वीकारल्यामुळे तुमची कौशल्ये वाढतात. तिसरी स्टेप, अजून किंवा एकचा वापर करा. मला हे येत नाही असं म्हणण्याऐवजी मला हे अजून येत नाही, म्हणजेच मी याच्यात प्रयत्न केला तर मला हे जमू शकतं. चौथी स्टेप, सकारात्मक लोकांमध्ये वेळ घालवा. अशा लोकांमध्ये राहा जे तुम्हाला प्रेरित करतील आणि प्रोत्साहन देतील. आता प्रश्न आहे, या सवयी तुम्हाला खऱ्या आयुष्यात कशा लागू करता येतील? त्यासाठी मी तुम्हाला पुढे एक प्रेरणादायी उदाहरण सांगणार आहे. ओफ्रा विन्फ्रे सुरुवातीच्या काळात तिला एका टीव्ही चॅनलवरनं काढून टाकण्यात आलं होतं. त्यावेळेस फिक्स माइंडसेट असलेली व्यक्ती असती तर तिने हार मानली असती, पण ओफ्राने ग्रोथ माइंडसेट ठेवला आणि पुढे ती अमेरिकेत सर्वात प्रभावशाली महिलांपैकी एक बनली. यावरून स्पष्ट होतं की फिक्स माइंडसेट तुम्हाला मागे खेचते, तर ग्रोथ माइंडसेट तुम्हाला पुढे नेते. पण हे सगळं करूनही लोक चुकतात आणि त्याचा उपाय तुम्हाला पुढे कळेल, त्यामुळे पाहत राहा. कॉल टू ॲक्शन, तुमचं आयुष्य बदलायचं असेल तर आजपासून या सवयी आत्मसात करा. आव्हानांना सामोरे जा. अपयशातून शिकण्याची संधी मिळवा. मी हे करू शकतो अशी सकारात्मक विचारसरणी ठेवा. आता निर्णय तुमचा आहे. फिक्स माइंडसेटमध्ये अडकून राहायचं की ग्रोथ माइंडसेट स्वीकारायचा? जर तुम्हाला अशा प्रेरणादायी आणि शैक्षणिक व्हिडिओज आवडत असतील तर कृपया लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.